गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात वाघाची कातडी पांघरलेला गाढव ही गोष्ट। एक धोबी असतो, त्याच्याकडे एक गाढव असतं। तो धोबी रोज कपडे धुत असतो आणि पैसे कमवत असतो, पण तो त्याच्या गाढवाचं व्यवस्थित पोट भरू शकत नसतो। मग तो खूप वैतागलेला असतो। मग तो एकदा जंगलात चाललेला असतो, तेव्हा तिथं एका मेलेल्या वाघाची कातडी पडलेली असते। तो विचार करतो की ही कातडी आपण आपल्या गाढवाच्या अंगावर पांघरूयात, म्हणजे लोक ह्याला वाघ समजतील आणि घाबरतील आणि आपण ह्याला असंच चरायला लोकांच्या शेतात सोडूयात, म्हणजे हा खाऊ पण शकेल। मग तो ती कातडी घरी घेऊन येतो आणि त्या वाघाची कातडी त्याच्या गाढवाच्या अंगावर पांघरतो आणि मग ते गाढव सोडून देतो दुसऱ्याच्या शेतात चरायला। मग ते गाढव शेतात चरायला जातो। मग तिथले शेतकरी घाबरून पळायला लागतात, वाघ आला म्हणून। मग ते रोज गाढव लोकांच्या शेतात जात असतं आणि पोटभर चरून येत असतं। मग एक दिवस ते जातं तिथं, पण तिथं दुसरं गाढव येतं आणि ते जोर जोरात रेकायला लागतं। मग त्याचं रेकणं ऐकून हे गाढव विसरून जातं की आपण गाढव आहे आणि आपल्या अंगावर वाघाची कातडी आहे। मग ते पण जोर जोरात रेकायला लागतं। मग तिथले शेतकरी पाहतात तर काय, अरे हा तर गाढव आहे म्हणतात आणि हा वाघाची कातडी पांघरून आलाय, म्हणून ते शेतकरी त्याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारतात। मग ते गाढव तिथून पळून जातं। गोष्टीचं तात्पर्य आहे, माणूस कितीही सोंग घेऊन वागला तरी शेवटी त्याचा मूळ स्वभाव उघड पडतोच। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा।